आषाढ म्हटलं की पहिल्यांदा आठवतात ते म्हणजे कापण्या आणि धपाटे. तर आज आपण सुरुवातीला खुसखुशीत आणि कमी तेलकट होणाऱ्या आणि टम्म फुगणाऱ्या कापण्या कशा बनवायच्या ते पाहूया. याच्यामध्ये तुम्हाला एक स्टेप कमी करायला सांगितली मी. त्यामुळे तुमचा वेळही वाचणार आहे आणि शिवाय गॅसची सुद्धा बचत होणार आहे. तर सगळ्या साहित्याचं अचूक प्रमाण घेऊन आपण या कापण्या कशा बनवायच्या आहेत ते बघूया. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. एक भांडं घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आता चाकूने बारीक चिरून घेतलेला पाऊण कप गूळ घालायचा आहे. तर पावसाळ्याचे दिवस आहेत, गूळ थोडासा ओलसर आहे, शिवाय बारीकसुद्धा चिरलेला आहे. त्यामुळे तो तुम्हाला कदाचित कमी वाटत असेल, पण प्रमाणामध्ये तो पाऊण कपच आहे आणि वजनी प्रमाणात सांगायचं झालं तर 150 ग्रॅम आहे. हे प्रमाण अगदी ॲक्युरेट आहे. पण जर समजा तुम्हाला गोड थोडंसं जास्त आवडत असेल, तर तुम्ही आणखी याच्यामध्ये 30-40 ग्रॅम गूळ वाढवू शकता. आता इथं आपण महत्त्वाची एक स्टेप वाचवणार आहोत. सुरुवातीला याच्यावरती आपण पाऊण कप पाणी घालायचे. पाऊण कप गूळ घेतला होता, त्यासाठी पाऊण कप पाणी घेतलेलं आहे. तर इथे एक स्टेप महत्त्वाची वाचवायची, ती म्हणजे आपण याला गॅसवर ठेवायचं नाही. तर अशा प्रकारे चमच्याने ढवळून घेत घेत इथंच आपण याला विरघळवून घेणार आहोत. त्यामुळे ती एक स्टेप वाचेल, शिवाय गॅसची सुद्धा थोडीशी बचत होईल. शिवाय आपण अशा प्रकारे गूळ विरघळून घेतला ना, तर कापण्या खूपच छान होतात. अगदी मस्त खुसखुशीत होतात, चिवट होत नाहीत. तर आता गूळ इथं विरघळून घेतलेला आहे. तर गुळामध्ये थोडीफार घाण असते, कधी-कधी बारीक खडे असतात किंवा एखादं काहीतरी तुकडा असतो घाणीचा, तर तो निघून जावा याकरता आपण याला गाळून घेऊया. तर अशा प्रकारे गूळ विरघळून घेतल्यानंतर पाणी गाळायचं आणि झाकून बाजूला ठेवायचं. एका भांड्यामध्ये आता 2 कप गव्हाचं पीठ घ्यायचे. तर पीठ आपण न चाळताच घ्यायचं आहे आणि एका कपामध्ये 125 ग्रॅम पीठ बसते. म्हणजेच आपण इथं वजनी प्रमाणामध्ये 250 ग्रॅम गव्हाचं पीठ घ्यायचं. आता गव्हाच्या पिठामध्ये घालायचं आहे पाव कप बेसन पीठ. बेसन पीठ मात्र आपण चाळून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच घालायचं आहे. आणि आता ह्याच्यामध्ये फक्त चिमूटभर मीठ घालायचं. आपल्याकडे गोडाच्या पदार्थामध्ये थोडंसं मीठ घालण्याची पद्धत आहे, त्यामुळे अगदी चिमूटभर मीठ घालायचं. 1 टीस्पून घालायचे आहे. अशा प्रकारे कुटून घेतलेली बडीशेप. तर मी थोडीशी ओबड-धोबड कुटलेली आहे. तुमच्याकडे बडीशेप पावडर असेल तर ती सुद्धा तुम्ही घालू शकता. आणि त्यासोबतच आपण 1 टीस्पून घालायची आहे सुंठ पावडर. आता हे सगळं साहित्य सुरुवातीला आपण कोरडं असतानाच अशा प्रकारे चमच्याने मिक्स करून घ्यायचं. लक्षात ठेवा, बेसन पीठ आपण चाळून घातलेलं आहे. जर आपण नाही चाळून घातलं तर त्याच्यामध्ये गाठी होतील. पिठं चांगली मिक्स करून घेतली की एका तडका पॅनमध्ये आता 2 टेबलस्पून तेल घेतले. ते चांगलं गरम करून घ्यायचं. अगदी तेल कडकडीत गरम झालं पाहिजे. हे आपण मोहनासाठी वापरणार आहोत. तर तेल चांगलं कडकडीत गरम झालं की या पिठावरती घालायचं. आणि आता तेल खूप कडकडीत आहे म्हणून सुरुवातीला काय करूया आपण, तर चमच्याने अशा प्रकारे या पिठामध्ये हे तेल मिक्स करून घ्यायचं. तुम्ही याच्याऐवजी तूपसुद्धा घेऊ शकता. अशाच प्रकारे तूप गरम करून घ्या आणि नंतर पिठावर घाला. आता तेल कोमट झालं की आपण हातानेच हे पीठ आणि तेल चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. पिठाला मस्त असं हे तेल चोळलं गेलं पाहिजे. अशा प्रकारे हातावर घेऊन थोडंसं चुरल्यासारखं मिक्स करून घ्यायचं. याचा मुटका झाला ना की समजायचं तेलाचं प्रमाण आपलं अगदी योग्य झालेलं आहे. जर समजा मुटका झाला नाही, तर तुम्ही याच्यामध्ये पुन्हा थोडंसं तेल गरम करून ओतायचे. पण हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे. असेच प्रमाण वापरून तुम्ही कापण्या बनवल्या ना, अगदी मस्त कापण्या होतील. तेल पिठाला चोळून झालं की आपण जे गुळाचं पाणी बनवलेलं आहे, ते पाणी या पिठामध्ये घालायचं आणि पीठ छान मळून घ्यायचं. पण पाणी एकदम घालायचं नाहीये, तर अगदी थोडं थोडं घालायचं. हवं तर तुम्ही थोडंसं पाणी बाजूला काढून ठेवू शकता. तर थोडं थोडं पाणी घालून इथं पीठ मी मळून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता इथं पीठ जास्त घट्टही नाही आणि जास्त सैलही नाही. अशा प्रकारे कापण्यांचं पीठ मळलं ना, तर कापण्या एकदम मस्त होतात, फुगतात, शिवाय खुसखुशीत होतात. तर थोडंसं पीठ इथं मी चुरून दाखवते तुम्हाला. बघू शकता तुम्ही. अशा प्रकारे आपल्याला हे पीठ मळायचं आहे. आपण घेतलेल्या पाण्यापैकी अगदी थोडंसं पाणी शिल्लक आहे, ते या गोळ्याला वरून लावायचं. गोळा ओलसर करून घ्यायचा, कारण हे पीठ आपण रेस्ट करण्यासाठी ठेवणार आहोत. त्या दरम्यान ते सुकू नये याकरता थोडंसं ओलसर करून घेऊया आणि झाकण लावून 15 मिनिटांसाठी आपण याला असंच ठेवून द्यायचं. पीठ आपण मळून रेस्ट करण्यासाठी ठेवलं होतं, त्याला 15 मिनिट झालेत. आता 2 ते 3 मिनिट अशा प्रकारे कोरड्या हातानेच हे पीठ मळायचं आहे. पाणी वगैरे लावायचं नाही. अशा प्रकारे पीठ चांगलं मळलं की कापण्या अगदी मस्त होतील. पीठ जर घट्टसर झालं तर कापण्या कुडकुडीत होतात, त्या खुसखुशीत होत नाहीत. आणि समजा सैल झालं तर मग तर त्या एकदमच मऊसर पडतात. त्यामुळं अशा प्रकारे पीठ मळून घ्यायचं आहे. आता आपण याचे समान आकाराचे गोळे करायचा प्रयत्न करूया, म्हणजे मग आपल्याला नंतर पोळी लाटता येईल.
तर पोळपाटावर घेऊन सुद्धा 1 मिनिटभर मी याला अशा प्रकारे मळून घेते आणि त्यानंतर आपण त्याचे समान आकाराचे गोळे करायचे आहेत. पिठाचे इथं गोळे करून घेतले, 3 मोठे झालेत आणि 1 छोटा झालाय. तर आपण काय करायचं, जो छोटा आहे ना त्याला सुद्धा 3 पार्टमध्ये डिवाइड करून या प्रत्येकामध्ये आता थोडीशी कणिक याची घालायची आणि एकच गोळा करून घ्यायचा मोठा. कारण अशा प्रकारे आपण मोठे गोळे केले ना म्हणजे पोळी मोठी होती. कारण आपल्याला कडेने सुद्धा कटिंग करावं लागतं. त्यामुळे पोळी खूपच छोटी लाटू नका. नाहीतर नंतर खूप वेळ जातो मग त्याच्यामध्ये. तर आता हा उंडा आपण चपातीला बनवतो ना, तसा मस्त असा बनवून घ्यायचा. याला क्रॅक वगैरे पडणार नाहीत. अशा प्रकारे हातावर त्यासाठी चुरून घ्यायचा. पिठाचे समान आकाराचे 3 उंडे करून घेतलेले आहेत. आता आपण पोळी लाटूया कापण्या बनवण्यासाठी. तर सुरुवातीला याला तेल वगैरे लावायची काही गरज नाहीये. पीठसुद्धा लागणार नाही. कारण पीठ आपण चांगलं मळलं ना, की खाली पीठ अजिबात चिकटत नाहीये. तर ज्याप्रमाणे आपण चपाती लाटतो ना, त्याप्रमाणे सगळीकडून पोळी फिरवून एकसारखी लाटायची आहे. थोडीशी पोळी लाटून झाली, की या स्टेजला आता आपण याला खसखस लावायची आहे. खूप जास्त पोळी मोठी झाल्यानंतर लावू नका. अशा प्रकारे ही पोळी एवढी लाटली, की मग याच्यावरती आपण खसखस पेरायची आहे. सगळीकडे पसरवून घ्यायची. म्हणजे मग खसखस मस्त अशी लागते. शिवाय आपण आता याला लाटणार आहोत, त्या दरम्यान ती दाबली जाते त्यामुळे पडत नाही. त्यामुळे या स्टेजला आपण खसखस लावायची आहे. सुरुवातीला हलक्या हातांनी याला खसखस लावल्यानंतर लाटायचं आणि त्यानंतर पुन्हा आपण पहिल्याप्रमाणेच ही पोळी फिरवून घेऊन अगदी मस्त अशी लाटायची आहे. काही वेळातच छान अशी पोळी आपली इथे लाटून झालेली आहे. थोडीशी हातावर घेऊन दाखवते, तुम्ही याची कडा बघू शकता. याची कडा बघितल्यानंतर लक्षात येईल एवढ्या जाडीची पोळी आपल्याला लाटायची आहे. खूप जास्त जर पातळ लाटली ना तर कापण्या कुडकुडीत होतील, त्या खुसखुशीत होणार नाहीत. आता याची कटिंग करून घ्यायची आहे. तर चारही बाजूने आपण तुकडा पाडायचा आहे याचा आणि मधल्या चौकोनाला किंवा पिठाला चौकोनी आकार द्यायचा आहे. तर त्याकरता अशा प्रकारे आपण कट मारूया आणि पिठाला मधल्या चौकोनी आकार देऊया. यासाठी आपण पोळी थोडीशी मोठी लाटायची, म्हणजे मग मधला चौकोन थोडासा मोठा निघतो. खूप छोट्या पोळ्या लाटल्या ना तर मधला चौकोनच खूप छोटा निघतो आणि खूप वेळ जातो त्यामध्ये. उभ्या आता काप मारायचे याच्यावरती. तुम्हाला जो शेप द्यायचा आहे तो तुम्ही देऊ शकता. सरळ याला चौकोनी बनवू शकता किंवा डायमंड शेपमध्ये सुद्धा कट करू शकता. आता डायमंड शेपमध्ये जर कट करायचा असेल ना तर याच्या पट्ट्या सेपरेट करून घ्यायच्या आणि त्यानंतरच कट करायच्या. अख्ख्या पिठावर जर आपण डायमंड शेप द्यायला कट मारले ना तर मग ते तुकडे छोटे मोठे होतात. पण अशा प्रकारे मी दाखवते ना व्हिडिओमध्ये, त्याप्रमाणे तुम्ही कट करा, म्हणजे मग याला छान असा शेप येतो. तर अशाच प्रकारे आपण हे सगळे कापण्या बनवून घ्यायच्या. त्याची जाडी तुम्ही बघू शकता. जाडीला एवढे ठेवायचे आहेत. कटिंग करून उरलेलं जे पीठ होतं ते दुसऱ्या उंड्यामध्ये घालून अशाच प्रकारे पोळी लाटून मी या सगळ्या कापण्या बनवून घेतल्यात आणि एका पेपरवरती ठेवलेल्या आहेत. आता तेलसुद्धा मी गरम करून घेतले. निम्म्या कापण्या जेव्हा बनवून झाल्या तेव्हाच मी तेल गरम करायला ठेवलं होतं आणि तेल गरम झाले. याच्यामध्ये आता कापण्या मी घालते. तर एका वेळेस खूप जास्त घालायच्या नाही आहेत. तर आपल्याला आरामशीर या कापण्या तळता येतील इतक्याच घालायच्या आहेत. मी इथं तेलसुद्धा थोडंसंच घेतले कारण मी कापण्या थोड्याच बनवते. तर आता या आरामशीर तळता येतील एवढ्या कापण्या याच्यामध्ये मी घातलेल्या आहेत. कापण्या तेलामध्ये घातल्यानंतर लगेच त्याला हलवायचं नाहीये, तर अर्धा मिनिटभर तसंच ठेवायचं आहे आणि त्यानंतरच थोडंसं आपण अशा प्रकारे चमच्याने ढवळून घ्यायचं. तर तुम्ही इथं बघू शकता कापण्या किती मस्त टम्म फुगतायत ते. आणि तेल चांगलं गरम झालेलं असलं की आपल्या कापण्या मंद आचेवरती किंवा लो मीडियम आचेवरती सुद्धा अगदी मस्त तळल्या जातात. तर त्याचा अंदाज घ्यायचा आणि त्यानुसार गॅसची फ्लेम कमी जास्त करायची आहे. आणि मी दाखवते त्याप्रमाणे अशा प्रकारे एखाद्या चमच्याने किंवा झाऱ्याने सुद्धा तुम्ही उलटू शकता आणि दोनही बाजूंनी मस्त असा रंग येईपर्यंत या कापण्या तळून घ्यायच्या आहेत. खूप मोठा जास्त गॅस करायचा नाहीये, नाहीतर आतून त्या कच्च्या राहतील आणि वरून त्या करपल्यासारख्या दिसतील. तर अशा प्रकारे या कापण्या इथं तळून होत आलेल्या आहेत. तेल चांगलं गरम झालं की लगेच तळल्या जातात. आता या आपण झाऱ्यातून बाजूला काढूया. तर हा चमचा मी घेतलाय, त्याच्यातून मी या कापण्या झाऱ्यामध्ये घालते आणि थोडंसं याला निथळून घेते आणि त्यानंतर तुम्ही बघा आता झाऱ्यामध्ये घेतल्यानंतर कलर वगैरे किती छान आलाय. शिवाय अगदी टम्म फुगलेल्या आहेत. थोड्याशा थंड झाल्यानंतर बघायचं एकदम खुसखुशीत झालेल्या असतात. तर अशाच प्रकारे सगळ्या कापण्या मी तळून घेते. सगळ्या कापण्या मी इथं बनवून घेतल्यात. टम्म फुगल्यात आणि अगदी खुसखुशीत झालेल्या आहेत. अजिबात सुद्धा पातळ वगैरे झालेल्या नाहीयेत. तर कापण्यांची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगा. रेसिपी नक्की घरी ट्राय करा आणि केल्यानंतर तुमच्यासुद्धा कापण्या अशाच झाल्या का ते सुद्धा सांगा. आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी घरचा स्वयंपाक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.